काय डोकं चाला ना बुवा आता. फक्त टेन्शन आलं आता काय करावा काय नाही. एक तर बैल 4-5 वर्षापासून जवळ आहे आपल्या. हं. पहिल्या घरी दिलं पोरीचं बहिणीचं वाटोळं झालं. तो बेवडा निघाला. हं. त्यानं पोरीनं लगे फारकत घ्यायला लावली. काय करावं आता. तर कवर सांभाळावं माणसानं. हं. बहीण जवळ असल्या ना तर झोप येत नाही माणसाला. जेवण जात नाही. लोकांच्या नजरा चांगल्या नाही. वाईट नजरेनं बघा त्या. एवढं सोपं नाही. पण आता आहे ना एखादं स्थळ पाहावं असं पाहून आहे ना जमूनच टाकायचं आता. कारण आईवडील लवकर वारून गेले. ए चंपा, हा. काय करते का? काय नाही दादा, चाय बनवते. इकडे ये ना. हा दादा. बस. काय झालं दादा, तू एवढं टेन्शन मध्ये आहेस? अगं माझं टेन्शन नाही घेते तर मग काय करते? माझ्याकडून काही चुकलं का? नाही चुकलं बिकलं नाही. तू बरोबर तुझ्या जाग्यावर. पण काय माहिती आहे का, बाहेर गेलं का थोडंसं गावामध्ये थोडेसे लोक विचित्र आहे. टोमणे मारित्या बोलात्या. पण का? का बा काय रे बाब्या, अरे तुझ्या बहिणीचं काही द्यायचं का चांगलं चुंगलं करून. खोडं पाहतोय की नाही एखादा संबंध पाहायचा द्यायचं कवर ठेवितो. कवर तिचा आत्मा जाळीतो. हां. पण आता माझी तरी काय चुकी आहे? माझ्या नशिबाचा सर्व भाग येतो. आता पहिल्या घरी गेलं दिलं तुला तर तू बेवडा निघाला. हां. हम्म. तो लगेच फारकत घ्यायला लावली. तो महान मार करायचा. बरं घेतली फारकत बरोबर. पण आता तुला फारकत होऊन 4-5 वर्ष झाली. हो. पण तुला सांगू का, मलाच आहे ना जेवणसुद्धा जात नाही, झोपसुद्धा येत नाही. बोल. हां. माझ्या डोक्यात सारखे विचार तेच राहते. पण दादा, तू माझं एवढं टेन्शन नको घेऊ. तुला जर उद्या काय झालं तर मग मी 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 काय करायचं एकटीने? नाही नाही काय नाही काय करू बघ. आता मी ना एक सामान पाहिलाय. पाहिलंय का? हा. तो चांगला आहे. त्याला काही व्यसन नाही किंवा काही नाही एकदम मस्त आहे. पोटापुरती शेती आहे त्याच्याकडं. हम्म. तर चांगलं आहे त्याच्या घरी. जर आपल्याला तुला पास झाला तर मग आपण करून टाकू. आता कवर तू माझ्याजवळ राहणार पण आहे. मला लग्न नाही करायचंय दादा. ठेवायची वस्तू नाही बाई. ऐकत आहे चंपे. हां. पण माझी आता इच्छा नाही लग्न करायची नाही दादा. नाही असं म्हणू नको. असं म्हणू नको. असं म्हणू नको. बाबा माझ्याजवळ काही तुझे दिवस जाणार नाही. जरा कोण कोणाचे भाऊ, कोण कोणाच्या बहिणी, कोण कोणाच्या भावजाया, सांग बरं. त्यापेक्षा आहे ना बाई लग्न करून टाक. डोक्याला ताण नको. असं म्हणतोस? हां. तुझ्या घरी सुखी नांदशील. कारण कसं आहे लोकांच्या नजरी चांगल्या नाही. लोक बोलात्या इकून पाहत्या तिकून पाहत्या वाईट नजरेनं. मग आता येणार आहेत का ते लोक? हां. पाहुणे येते आज तर पाहताना फोन करतो ना त्यांना. ठीक आहे. तुला काय मी जड झाले का दादा? नाही ग ऐक. हॅलो. हॅलो. हां. आम्ही इकून बोलत आहे. बोला बोला. आमचे दराडे पाहुणे आम्ही. हा ना, त्या दिवशी नंबर सेव्ह केला ना तुमचा. दराडे पाहुणे बोलतात ना? तुम्ही साबळेच आहे ना? हो साबळे बोला पाहुणे. हां. म्हणजे फोन बरोबर लागला बा. हो हो हो. तुम्ही आज येणार होते ना? अहो येणार आहे ना मग. येणार आहे का? हो 5 वाजेपर्यंत येतो आम्ही. हो मग एवढं लेट नका ना, लवकरच या ना मग. अहो काय आहे, गाडीचं आम्हाला आहे ना आमच्या गावात 2 वाजता गाडी येते. बरं किती पाहुणे येणार आहे? तेव्हा मी, माझी बहीण आणि माझ्या बहिणीची सून आहे काजल म्हणून. हां का? हा म्हणजे 2 बाया आणि मी स्वतः नवरदेव. अच्छा तिघ जण येते का? हा 5 वाजेपर्यंत येतो. हा बरं 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 या मग या ठीक या. आहे ठीक आहे. ओके ओके. ओके ठेवा फोन. हा हो. थँक्यू. ये बघ तिघ जण येते. स्वतः नवरदेव येऊ राहिला. त्याची मोठी बहीण येते वाटतं आणि एक बहिणीची सून आहे वाटतं. तर तिघ जण मी येते. काय दादा, तुला जड झाली का? अगं जडचा नाही विषय का चंपा. अरे कोणत्या भावाला वाटते बहिणीनं जवळ राहावा भावाजवळ? सांगा. चांगलं वाटतं का हे? हां. अगं खायला अन्न गोड लागा ना मला. विचार कर. सारखी तुही काळजी करतोय. हां. असं म्हणतोस? कसं आहे माहिती आहे का चंपा, मला काळजी कोणती माहिती आहे का, तवाले दोनाचे 4 हात व्हावा. तुझ्या घरी सुखी नांदावा हे भावाचं काम असतं. हा, तू बरोबर बोलतोस. आता आपले आईवडील लहानपणात लवकर वारून गेले. सगळी जबाबदारी माव आली. आली का नाही? सांग बरं. मग म्हणून म्हणतो बाई काय कर,
चांगला पोरगा येतो मी पाहिले. तसं लग्न नाही झालंय का अगोदर? नाही लग्न नाही होईल त्याचं पण असं. आता तो कसं हळदीचा डाग आहे तुला फक्त, त्याचं अजून लग्न सुद्धा होईल नाही बोल. तर मग असं काय करू? म्हणतोस? हां मग आपण काय ठीक करू? आहे. त्याला काय मी सांगेल नाही का मा बहिणीचं लग्न होईल म्हणून. पण खोटं का सांगायचं त्यांना आपण? असं चुकीचं आहे. हा का? अगं असं जर सांगितलं ना मग नेवर हादरून जातो. मग तो म्हणतो माझं लग्न होईल नाही. हा नंतर माझा छळ करतील त्याचं काय? ती ननंद पण आहे त्याची घरामध्ये बहीण. बरं 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 नाही ना बहीण तिकडे आहे. पण तरी पण आज ना उद्या माझा छळ केला तर? छळ करासारखा माणूस नाही घेतो. लोकांच्या ना नजरा लय वाईट राहत्या काय सांगती. हां येता जाता पाहत्या तो रानात काम करीत राहते. हां बरोबर की नाही? आणि मग त्याच्यामुळे तुला म्हणलं ना मंगळसूत्र गळ्यात राहून द्यायचं कधी पण. घातलं का आता? हो घातलं. हे काय घातलं ना हो. असं. बरं आता येतीलच पाहुणे तू तयारीला लाग. चालतंय. हां मग आले का मग मी तुला बाहेर बोलून घेतो. ठीक आहे. आले का त्यांना पाणी दे. हां बरं बरं जाय देते. मग जाय मध्ये तयारी करता वाली हां हां. जाय. बहीण नाहीच म्हणत होती पण बरं झालं बोलून बोलून आणलं तिला गोड बोललो चांगलं सांगितलं तेव्हा ती तयारी झाली लग्नाला. नाही तर तिची तयारीच नव्हती लग्न करायची. हाही पोरगा आहे चांगला आहे टाकूक देऊन मग तेवढंच माझ्या डोक्याचा ताण कमी होऊन जाईल. अगं हे वावर फंडलं. हे वावरात चक्कर मारायला आले होते. हे सगळं गबाळ आहे ना. उद्या बायला ऊन याचावं लागल. एरंड कोणी पाडलं? काय माहिती माहिती. अगं ट्रॅक्टरवाले कोण पडलं असं. हा का? कोणी पाडणार नाही. ए अक्का ए आ, अरे मला फोन आला होता कोणाचा? मुलीवाल्याचा. अगं बाय लय भारी झालं. हा तर एक काम करा आता हा, हिला बी संग घे हा आणि जमूनच टाकू कोणत्या परिस्थितीमध्ये. कुठलं कुठलं पण? याचे नागपूरचे हे पण तिथं मावशीच्या घरी येले काका हा. अचानक तुम्हाला फोन आला? फोन आला. बाई अगं बरं झालं नशिबात. गे. हे बा सुनबाईला घे. तू सुने नाही सुनबाईला पण बरोबर घे. पण आता मग घरी गेलो असतं हातपाय धुतले असते आम्ही. हे वावरात आत्या. चक्कर ए मारायला. त्या गाडी वावरात बदलून घेऊ ना गाडी बायको भेटा मला आज. बरं हा? चल चल. आणि ह्या काय बाय म्हणते? हा? साडी बदलून घेऊ ना. ए नको ना काय साडी नको त्यांना बदलायची पाचचा मागं टाइम लागू. दिले चला. बरं का मा दादाचं झालं ना लय भारी होईल. अरे मा बहिणीला झोप येत नाही आता काय सांगा. तिला झोप सून येत आली. नाही अगं. तिला सून आली आणि मला बायको भेटा ना. एवढं वय आणि झालं. हे बघ अक्का हा. मी शेवटचं सांगतो आता इथून हा. पुढे ना हा. मी लग्न न करायचाच निर्णय घेऊन टाकीतो. मग नाही, नाही अरे मला लाज वाटू राहिली. ढवळे केस झाले माझेवाले. असं नको करू. मी पान आता मी येते तो सगळं हा? कायचं कसं आहे नाही, काय आहे आता ना आपण पाहिला. direct जमूनच आणि येऊ. ना हा पाय तो धरूनच तोंडात घेऊ. साखर घाल घे धरूनच सुनबाई घेऊ. मी. हा? धरूनच घेऊ चाल. कसं असं चला. आता कसं काय काय असं? त्रास होतो माझी मला माहिती. पण आपण चांगले टापटिपी नाही हे चांगलं दिसतं जाऊ दे. धरूनच बायको मला घेऊ. पाहिजे तू काय एकदम मस्त दिसते नाही तू. ना, आणि तिला मा पाहून- बहिणीची सून शोभून दिसती. आपली पाहुणे टापटीप चिड जायचं काय म्हणल्यावर कामाची नाही इज्जत तो नाही गेली दिसाल पाय पाहिजे. टापटीप हा मध्ये. असं चल 5चा टाइम दिले तुम्ही गाडी बिडी तर आणायची. काय नाही जाऊ असं या गाडी बा. नव्हती का घरी? होती पण काय फुकटची शायनिंग नाही मारायची जाऊ दे किती आपल्याला. लांब जायचं? कोणच्या गावाला घेऊन जायचं? हे कॉर्नरला आहे ना असं गेलं का त्यांचंच घर आहे. हा का? हे दादाचं निस्ता येड्या गावातल्या वाटलं गाडीत. गावातच आणि आहे. ऐका 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 ते बहीण भावंड आहे बरं का. हा. बहीण भावंड तिथं पाहुणे म्हणून आलेले तिथं. हा का? हा म्हणजे हे सांगितलेलं बरं नाही तर तुम्ही म्हणशील हे तुमचं घर आहे का. हा हा ते बहीण भावंड म्हणजे मुलगी दाखवण्यासाठीच मुलीला बोलून गेले त्यांनी नागपूरवरून. तिला सोडून दिले का काय दुसाटीची आहे का अरे ते कशी काय लग्नाची? हे बघ, तुला सांगतो ना आता अक्का. कशी का असं? आता काही अरे. असू दुसाठी असू कशी तिसाठीची असू काली असू गोरी असू फक्त आपल्याला बाई म्हणून घरात आली हा पाहिजे. मग काय मरत हा? आणि 1-2 वर्षात काट्ट पोट्ट झालं ना तर काहीतरी जीवनाचं सार्थक होईल ना माझ्या पण आता होईल होईल मग. सुनवाई बी माझी टिंगल करायला होईल लागली काय, मग. होईल काय. हा? बरं ग, माझ्या दादाला एक जरी झालं तरी वाचल. जाऊ द्या. हळद लावली म्हणजे काहीच तरी काय होणार का नाही. होईना. हा ना. तेच ना मग. हे पहा हे बंगला आहे त्यांचा पहा इथला पत्ता दिला होता. हा. हा लोकेशन आहे मी तसं काही इथून टर्न मारायचं आपल्याला. चला चला चला. चला लवकर ये समोरच चला. हा का? चांगली दिसती पण काय सांगू आता. याला पाहुणे काय आहे नाजूक 5 वाजता आले तरी पाहुण्याची आहे नाजूक. हां चालेल लय टाईम झाला हो पाहुण्याला. तुम्हीच बनवता का भाजी? नाही आले काय रे भाऊ. हा या काय येते. राम 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 राम. अरे वा मुलीचे भाऊ आहे बरं का. त्यांनी व्हॉट्सअप केला होता मला फोटो बिटो टाकला. लय लेट आले हो. काय नाही आता सायकल आले ते का? नाही नाही तू पाहुण्याची सायकल घेतली. हा का? पाहुणे राहतात आमचे. गाडी लावली तिथं 4 व्हीलर तिथं लावली हा आणि सायकलीवर आलो मग. मोठी गाडी आलेली आम्ही. हा का? हा 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 इकडे चिखल आहे ना. हा 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 बसा बसा. इकडे कुठं? आता नाही येत. इकडे बस. इथं बसता का हा ठीक. ए चंपा
ए चंपा बस खुर्ची आण सुनबाई, बस. ग. सर काका इकडे बसू तिला. खुर्ची आण पाहुणे आले आम्हाला खुर्ची आण. हा खुर्ची आण खुर्ची आण बस 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 हो बसा बस हो बसा तुम्ही बसा बसा ना बसा. अरे बसा, हो, बसा. ए, प्रेमाने बस म्हणलं बस. बसा, आपण लहान बापाची व्हा ना. आपल्याला गरज आहे सुनबाई. पो आण चल हे घे दादा. हा. हा, मी ठेव बोललो इकडं, होतो इकडं ना, ठेव. बहीण भावंड हीच मुलगी वाटत. ते दादा म्हणतात. ये इकडं पुढे ये पुढे ये. पाहुणे बसा. घे इकडं पुढे घे घे खेळ नाही तिला वर आहे. नाही खुर्चीवर बसा ना. बसू. काय झालं तिकडे सरक थोडी सुनबाई. नाही ठीक आहे. बस. आय, 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 आय. इकडे तुम्ही काका. आता मी ओळख करून देतो. ही माझी बहीण. बहीण का हा मोठी का नाही माझ्या पाठची आहे. तुमच्या पाठ आणि ही बहिणीची सून आहे. माझी सून तुमची सून का हा 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 तिचा नवरा इंजिनियर आहे. अरे वा म्हणजे माझा भाचा. बहीण कुठे जाईल बहिणी खांडव्याला. खांडवाला का असं. आणि बहिणीनं खूप दिवसापासून खरं बोलायला काय हरकत हा ना नाही. बोला बोला समाजामध्ये पाहुणे मुली भेटून नाही राहिल्या. हा आणि माझी बहीण बिचारी 10 वर्षापासून प्रयत्न करते का माझ्या भावाचे 2चे 4 व्हावा. अच्छा माझा भाऊ पिवळा व्हावा. हा बस भाऊ पिवळा झाला बहिणीला आनंद वाटेल. हा ना हं? आणि मी खरा बोलणारा माणूस आहे. ती सध्याची असो कोणची का होईना आम्हाला. असं. हा का आणि तिला आम्ही करायचंच आहे. हा का फुलासारखं जीव लावू. तुम्हाला आता या बघा तुम्हाला एक सांगतो हं. मावली वाणिकिनीची बहीण आहे हरकत नाही. बरोबर आणि तुम्हाला खरं सांगतो मा बहिणीचं पहिल्या ठिकाणी हा ते बोललो तुम्ही फोन. खंडाळा बांडाळा वहिले हा तर फारकत वहिले हा आणि काय झालं तिचा नवरा बेवडा होता हम्म. आणि बेवडा असल्यामुळे काय झालं तो ऍक्सिडेंट मध्ये मेला अच्छा अच्छा त्याच्या खोडीमुळे गेला हा, बा. बरोबर बरोबर. आणि मग मग आमच्या बहिणीने काय केलं त्याग केला परत दुसरा नवरा केला नाही. चांगली गोष्ट आहे ना. मग माझी बहीण माझ्याजवळ आज 5-6 वर्षापासून माझ्याजवळच आहे पण मीच मनाने विचार केला याला म्हणलं ठेवायची वस्तू नाही बहीण म्हणजे जवळ ठेवणं म्हणजे लय महामृकाचं काम आहे. तुमच्या बहिणीनं त्याग केला ना पाहुणे. मला एक सुविचार आठवला. त्यागातून रोग जाडतात आणि भोग नाही त्यागातून कार्य घडतात हा आणि भोगातून रोग जाडतात. कसे बोलले त्याग केला कार्य घडणारे. हो. कार्य घडणारे म्हणजे भगवंतानी कुठेतरी लिखित जोड आहे. जो बहीण जवळ ठेवतो ना त्याला लोक काय म्हणतात भाड खाऊय अहो लोकांना अहो लोक म्हणजे एकदा ठेवा म्हणून मला ते चैन पडाना अहो रात्रीचं जेवतो तर जेवल्यानंतर झोप येत नाही. बरोबर बरोबर. सारखे डोक्यात विचार बहीण जवळ आहे कसं होईल बहिणीचं आणि लोकांच्या नजरा चांगल्या नाही. पाहुणे लोकांनी सीता सावित्रीला नावं ठेवले. हा, सीता 14 वर्षाचा वनवास भोगून आल्यावर बोलला होता ग्रामसभेमध्ये. हा 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 एकटी बोलला ना. बरोबर तर त्यावेळेस राजे एका माणसाच्या मताला महत्व द्यायचे. बरोबर त्याला म्हणजे त्याच्या भावना व्यक्त केला त्याला महत्व दिलं त्या राजेनी. हा आणि सीतेला पुन्हा वनवासात पाठवलं. बरोबर तेव्हा इथं तुमची बहीण आहे. हा हा लोकांना 2च कामं येत्या. कोणते 2 कामं बहीण आणि- हसायचं तुम्ही अजिबात मनाव धरू नका. हा हा? हा हो तुमचं आमचं काय विचार आहे आपसातले आपण बोलू. आणि ती म्हणे मिया बीबी राजू तो क्या करेगा काजी. बरोबर लोक काय करतील. बरं तुम्हाला जमीन जागा चांगली आहे ना हो 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 किती जमीन 1 जागा कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे. मला 5 एकर जमीन आहे. हो का आणि 20 लाख रुपये भाव चालू आहे. घरी ट्रॅक्टर बिक्टर सगळं हा, चालू कांदे- आहे. मग तुम्हाला जमीन वापायची आहे का नाही नाही अहो सांगितलं फक्त. अच्छा अच्छा 5 एकर जमीन आहे हा. ना ती किंमत काय सांगा देऊ किंमत हा तुम्हाला म्हणजे 1 कोटी रुपयाचा मला- मालक आहे मी. मला वाटतं तुम्हाला लगेच वापायची नाही, वपायची नाही द्यावा. एकट्याशिवाय, एकट्याची. हा, हा. एकटीचे. हा का आणि बहिणीचं कल्याण झालं. बहिणीचं कल्याण झालं. बहिणीला सून भेटली. आई वडील तुमचे आई वडील आहे ना अजून. चांगले का अजून? हो हा, आमचे बहीण दादा चांगले आहे. हा का अहो त्याला नाही आणलं का? 90-95 वर्षाचं वय आहे त्यांचं. त्याला नाही आणलं नाही नाही नाही. त्याला चालवत नाही पुढं. त्यांना अहो त्यांना नुसतं समजलं ना हा. का महापौराला बायको भेटली. हा. इतका त्यांचं 5-10 वर्ष आणखी आयुष्य वाढल. अच्छा हा नाही बरोबर आनंद होईल ना त्यांना. माई बाई त्यांचं करेल व्यवस्थित हा 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 मस्त पैकी त्यांना बस, जेवण बस, बस. खावण हम्म. सांभाळेल तर त्यांचं. मला इतकी घाय झाली आम्ही कधी जोडीनं जाऊन कधी आई वडिलांचं दर्शन घेऊ हो, असं बरं. झालं मला. बरे बा ती बहीण पाहून घ्या हो हो नमस्कार हरकत नाही. हे का? हा हा हे बाई. हे बाय तुला काय विचारायचं असेल काजल विचारू शकते प्रश्न. हं? विचारा विचारा बाई, नाव शाळा काय? शिकेले का बाई. हा माझी 12वी झालेली आहे. नाव काय तुझं? माझं नाव चंपा आहे. चंपा आहे का? हो मस्त आहे, मस्त आहे. हम्म. 12वी वगैरे. चांगली गोष्ट आहे ना. चालेल. बस वय या. काहीच नाही बहिणीचं मावाला असू द्या काही. 27 वय अच्छा आम्हाला पसंत आहे. पसंत आहे ना स्वयंपाक बिपाक सगळा येतो ना. हा स्वयंपाक येतो थोड्या नाही, भाकऱ्या आपण शिकून घेऊ. आपण भाकऱ्या थोड्याशा थोडा नकाशा होतो भाकऱ्यांचा पण चपात्या करते मी चांगल्या. चांगली गोष्ट आहे तेव्हा ना. भाकरी तर कोण खात हा चालेल मला चपात्याच खात्या आवडतात. ना. बरं बरं
आमचा दादा पोळ्याच आवडते आमच्या दादाला. ठीक आहे. भाजी येते ना पण भाजी बिजी सगळे येते, फक्त भाकरीचाच नकाशा होतो बस. हा चांगली गोष्ट आहे बाय. प्रामाणिकपणे तुमची बहीण बोलू राहिली याच्यातच समजतं. भामटा माणूस कधी बी खोटं बोलत असतो. त्यांना जे येत नाही ते प्रामाणिकपणे सांगतात ना. मला प्रामाणिक माणूस बाई लगेच ओळखू येते हो. सोयरे. नाही आता चोरून ठेवणार नाही बाई बाई. अजिबात नाही, खोटं बोलायचं नाही. जे येतं ते येतच म्हणायचं. पण हे बघा तुम्हाला अजून एक सांगतो, हं. बहिणीला मा बहिणीला काही पोर स्वार नाही, एकटी सडी चांगली गोष्ट आहे हळदीचा ना. डाग आहे. चांगली गोष्ट हा. आहे. आणि तुम्हाला सांगू का पाहुणं, पोर सोर जरी असतं ना तर त्या पोर सोरांचा सुद्धा मी स्वीकार केला असता, कारण मला समाजसेवा करणं खूप आवडतं. मग तुम्ही आईच्या पोराची करणार होते का? तरी सुद्धा आता काय सांगावं केली खरं, असेल मग त्याला काही इलाज हा. भेटतच नाही तर काय करायचं? हा नाही पण काय झालं आता पोरीवाले जास्त. लय प्रॉब्लेम झाला लय वाईट ना. झाली. हा नाही आणि सोयरे याला कारण सांगू का, 30-35 वर्षापूर्वी अनेक स्त्रियांनी काय केलं, ते गर्भ चेक करायचं हे होतं ना, काय म्हणतात त्याला, हा, सोनोग्राफी. हा. ती सोनोग्राफी केली आणि त्याच्यामध्ये मुलीचा गर्भ असला का टाक काढून, मुलीचा गर्भ असला का टाक काढून, मुलीचा गर्भ असला का टाक काढून. हा हा अहो एका दवाखान्यात मी गेलो होतो. चांगला तज्ञ डॉक्टर, त्या डॉक्टरचं नाव नाही सांगत मी, निष्कारण माझ्यावर केस होईल ती. हो. त्या डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये सकाळी 8:30ला पाहुणे, तुम्हाला खोटं वाटल, 25 बायांची लाईन होती बर का. चंपा तुला सुद्धा बापरे. सांगतो, चंपा म्हणण्यात काय आता राग नाही मानणार काहीच ना नाही, काहीच बर का. चंपा तुला सांगतो तर बरं. 25 बायांची रांग लागेल होती. कशासाठी? ते गर्भ चेक करण्यासाठी. आणि एक एक बाई अशी बाहेर यायची. बाहेर आली का तिला त्या दवाखान्यामध्ये त्या नर्स असायच्या ना, त्या विचारायच्या का ग काय सांगितलं. मग ती बाई सांगायची, मला मुलगा सांगितला, चल काढ 10 रुपये, आम्हाला पेढे चार, नाही तर 10 रुपये काढ. अहो त्या बायाने इतके पैसे कमवले आणि त्या बिचारीला, त्या माऊलीला आनंद व्हायचा, माझ्या पोटामध्ये मुलगा आहे. ती पटकन 10ची नोट त्यांना द्यायची. हा, ते बरोबर. पाहिलं मी डोळ्यांनी. माझी बी नातलग मी घेऊन गेलो होतो तिला चेक करण्यासाठी, कधी 30-35 वर्षापूर्वी. आणि त्याचे परिणाम काय झाले सोयरे. आता सोयरे म्हणायला काय हरकत नाही. हा, आता बरोबर. तुमची बहीण आता मी केली असं समजून घ्या. आता आवरा ना. बरं जागा लय लांब नाही लागणार काय को. हा, हा, हा. बरं मग तुमचं वय काय वय? वय काय आता 40 का असेल, हरकत नाही. वयाचं काय आता, ह्या बाय जे प्रॉब्लेम आहे ना, हा प्रॉब्लेम माझा नाही. म्हणजे 27 तिचं 27 आहे. हा माझा 40 आहे. 13 वर्षाचं हा. वय. आणि माझी बहीण बिचारी 10 वर्षापासून प्रयत्न करते. तर हा, आज लय आज प्रयत्न आज आज करते आज तिच्या प्रयत्नाला यश आल्यासारखं वाटतं मला. लागला ना थोडी बडबड करायची सवय आहे. हा का? नाही माझ्या पोटात काही राहत नाही, मी लगेच ओपन करतो. बरं जागा काय नाही, गॅप आहे असताना मोठा वयाचा 13 वर्षाचा तुमचा म्हणजे दोघांमध्ये हा, हा. वयाचा फरक आहे. तर सोयरे आता फक्त तारीख फिक्स करा तुम्ही, आज उद्या. बरोबर ना अक्का? हा. कमी जास्त बोलतो असं वाटतं, मग तू निर्णय घे. हा लवकर जसं आकार तर घ्या ना काका. बरोबर बरोबर. लवकर बरं काय आता कसं करणार आहोत आपण? माळीचा कार्यक्रम करायचा गंधारूचं का काय करायचं? माळीतच करायचं शॉर्टकट मध्ये. पण आता इकडं पाहुण्याला हळद लागेल नाही ना. नाही आम्ही आज लावून लावून घेऊ घेऊ ना. सकाळी हळद लावू. हा. हा? सकाळी गेलं का लगेच कुंकू करून घेऊ आणि दुपारून हळद लावू आणि मग त्याच्यापेक्षा काय करा, एक करा आता, आजच्या आजच हाणून घेऊ. हा एका दिवसात सगळं. घ्या आजच्या आजच हाणू. काला लावलं पण ये जाय दादा करता. साड्या वगैरे काय बसता नाही, काय वगैरे नाही. काहीच नको, सगळं मंगळसूत्र काहीच नाही, अंगठी. काहीच नाही. अगं बाई आम्ही साड्या घेऊ तुला. या बाय त्यांच्या बहिणीच्या अंगावरलं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात टाकून घे. असं कसं त्यांच्या नवऱ्यांना मग ते घरी गेल्यावर करतील ना तुला नवीन. घरी गेल्यावर करून घेऊ आम्ही. मी तुला काय एवढी जड झाली का अगं, लगेच तसं मला नाही. घालवायला लागलं असतं? पाहुणे, अगं, मी काय म्हणतो, हा. तुम्ही मणी मंगळसूत्राच्या नादी जर लागलं ना, तर ऑर्डर दिली 7-8 दिवसांनी तो दागिना भेटत असतो. आणि तेवढा आपल्या का काही वेळ नाहीये. तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवता. फक्त लग्न लागायच्या टायमाला आहे ना, हार टाकणं महत्वाचं असतं. एकमेकाच्या गळ्यात हार टाकलं तर झालं लग्न. नाही नाही काय राहतं माहिती का पाहुणे? पण खूप घाई होते. नाही नाही ऐका ना, नसतं झालं तुमचं लगेच घालायचं हार घालायचे ते. हम्म. पण मंगळसूत्र घातल्याशिवाय शोभा नाही ना. अहो आम्ही मी आमच्या घरी नेऊन घालू ना. असं करता. हा 50,000चं मणी मंगळसूत्र आहे ना, पण उद्या या परवा बा, लगेच. मी काय म्हणतो, हं. ध्यान करून मंगळसूत्र घाला. हो बरं, नक्की महिन्याला. नक्की सांगा अक्का. आम्ही काय तसं हा असं माय बहीण माहेरी आली का मला दिसलं पाहिजे. अहो नक्की नक्की. दिसना हा. आमची बरोबरी कोणीच करणार आता नाही. आम्हाला त्याच्या एकच भाऊ बहिणीच्या आहे. अंगावर एवढं सोन हा. आहे. हा ना. हं? अक्का एकच भाऊ आहे. मी काय म्हणतो, मग येऊ का हार घेऊन? मी 2 हार घेऊन येतो. मग या तुम्ही लवकर मग. हा हा लवकर तुम्ही जा. 5 मिनिटं गप्पा गोष्टी करा, हो, हो, लगेच येतो. हो. सायकोला जातो हा. आणि घेऊन येतो मग. या हा? लवकर. ओके लवकर या. लवकर येतो मग. काका लवकर या. हा ना ना नारी ना. कसं आहे म्हणजे माझ्या डोक्याचा ताण कमी होऊन जाईल. वय लय झालं. हा मला झोप येत नाही. पण व्यसन नाही काही भावाला. नाही नाही काहीच नाही. सुपारी आणि शिक्षण किती झाले ते विचारलं नाही त्यांचं? 15 दिवस झाली. ग्रॅज्युएट होईल का? बरं. चांगलं व्हायला. व्यसन बिसन कसलं नाही ना? नाही 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 कसलंच नाही. बायका बिकांचं ध्यान, काहीच नाही. आजार बिजार कुठला? काहीच नाही काहीच क्लास नाही. दादा अजून काय विचारायचं तुला? नाही आता काय विचार चांगला आता एवढं टणटणीत आहे. सायकल चालू आहे टणटणीत पाहिलं नाही का? मग
खडके आपटले ब्याव नाही त्याला काय नाही मोठी तब्येत- गाडी आणलेली आम्ही. आणि तब्येतीने चांगला गुबगुबीत आहे हो वय झालंय पण आजार असल्यावर दिसायला असं- टवटवीत आहे, गालवर आहे चांगले. नाही असं आजारी असलो असं टवटवीत बरं तुला पास आहे ना पण नाही तर मन दादानं गाय केली आणि दादानं वाईट केलं नाही नाही आमच्या घरात आलं ना सोन्याहून पिवळे. हा. हा. हा नाही चालतंय ताई पण चांगले आहेत हा ना त्या काय त्यांच्या घरी राहणार आहे बापरे, लगेच आले. ना 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 रे ना 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 लयच घाई दिसू पाहुणा लागली लय यांना. चप्पळ आहे हो ना ना रे ना काय पाहुणा किती चप्पळ आहे हा? ना रे गेलाय पण आलाय पण घेऊन हा? दमच नाही पडत. हे बा आणले हार बी इथं चौकामध्ये भेटले हा का 2 हार आणले ना मंडोळे आणले ना मंडुळे हा बंडुळ्या पण आहे बरं ना. बांधा बरं मंडोळे त्यांना लग्नाचं सामान म्हटलं का लगेच द्या बांधा दोघांना मंडोळे चला सोनाराला सांगितलं का आम्हाला मंगळसूत्र देऊ सांगितलं ओळखीचा आहे तो माझ्या बरं बांधा त्या बहिणीला बांधा तेव्हा हा बांधा. एक आहे. मंडोळे बांधा आधी दाखवा आता. मंडुळे बांधवे बांधा बांधा येऊ तुम्ही बांधा या भावाला ए बाई तू बांध ग मा बहिणी मंडोळी त्याच्यासाठीच म्हटलं सुनबाईला संघ घे फुगे काला घेतले मी बांध नाही काही नाही ते दुसरं सामान आहे ते म्हणजे फुगे संगत आणले का नाही फुगे नाही संघ जरा ते टाका त्याच्यामध्ये. अरे फुग्याचं काही काम नाही ना हो. हा तेच ना म्हणलं बांधा मला अक्का तर लवकर फोडायला आणले काय भाऊ नाही उभं राहू का बसल्या बसल्या बांधते ती बांधून देते का? तुम्ही बांधून देऊ? मी बांध- हो तुम्ही बांधून द्या ना हो मा बाई मी बांधते मी नाही ना कस काय मी बांधतोय बांधते दादा त्यांना येतं द्यायच्या हाताने. असं असं उभं राहा असं इकडे तोंड तिकडे तोंड करून खालतं तोंड ए, करून. अरे इकडं हा अच्छा इथं थांब ना असं बसल्या बांध बांध लवकर लवकर सोयरे सांगा बरं का चांगलं दिसतं ना? एकदम अरे हो हो हं? सरळ बांधलं हो सांगा बरं का नाही नाही एकदम थोडी इकडे सरळ बांधले ना हो हो हा, बहिणीला हा पक्का बांधला ना हा. सटकायला नको बरं का नाही नाही सटकन इकडे बांध पक्का घाबरू नको मस्त आहे मस्त आहे. मस्त आहे हा. अक्का तो थोडीशी उपकार इकडे कसे सारखं फेडू ग मी आता हा, बरं. 10 वर्षाच्या नंतर प्रयत्नाला यश आलं झालं का तुझं आलं दे ते हातात दे बस तिथं दादा खूप घाई नाही होत का काही नाही काही नाही अहो, मध्ये ते धरायला नाही आता असं का? करा नाही काही नाही नसू द्या असं करा कसं करू तू यांच्या ह्याच्यात टाक टाकू सुनबाई थांब सुनबाई तू तिथे बस ना अशी फोटो बिटो काढतील ना आपल्यावाले फोटोवाला असं समोर उभा राहील पण ना दादा मंगळसूत्र नाहीये मला जाऊ नाही, दे, ते घालणार आहे ते नंतर तू काय हो. अगं बाई सोयरे. एवढं साधाराचा इसारा दिला सोयरे अगोदर ती करायला. टाक पण मी दादा मला टाकू जोडवी पण नाही केली इकडं सगळं मोकळ्या करू. द्या, मोकळ्या. हा मोकळ्या द्या पुढं. हा जोडवे करते दादा जोडवी पैंजण पण नाही मला या बा, घरी गेलं का अहो पाहुणे तुम्ही दाजी जे- दाजी नऊ मा पिढ्या बहिणीला बा शिकवणार. मंगळसूत्र आणि जोडवे करा बरं का अहो मंगळसूत्रे जोडे एक दाणी कारण करा ना. तशी नवरी घरी नेती नाही बरं का? नाही ना. जाताच करा वाटलं तुम्ही काळजी नका करू सोयरे आता हे सांगा अगोदर ती टाकील का मी नाही टाकू ती टाकेल आधी टाक. टाका शुभमंगल शुभमंगल बरं आता पाय आमची ग- सावधान या शिवमंगल सावधान बस 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 दादाचं लग्न आत- लागलेलं आहे, गोड झालं का? बस दादा तू नाही नाचत का ते वाढदिवसाचे यायला पाया नाचतील. पडायचे ताई हा पड पड पाय पड पडा, पडा. पड असं तुम्ही त्यांच्या तुम्ही- पड- नाही, 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 बाय. अरे भाऊ, भावाच्या ते- पाया पडते काय भाऊ बापच असतो ना नाही नाही ग, नाही 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 उलट त्यांनी पाड्या पाहिजे बहिणीच्या बरं, पाया आता पडतात. बघा आता बस झालं लग्न तुमचं मस्त आता व्यवस्थित राहा आता तिथं मारुती मंदिरामध्ये दर्शन घेतो आणि तसंच जातो आम्ही हा. तिकडे गाडी लावायला आणि ही सायकल आहे ना सायकल आम्ही नंतर घ्यायला येऊ हा हा येऊ मग ओके दादा दादा जाऊ दे नको रडू. नको रडू. जा आता काय रोड नको आणि जाऊ आम्ही 8-15 चांगलं केलं दिवसांनी तर भेटायला. होय चांगले करून दिले तुला आता चांगलं करून दिले पाहुणा चांगला आहे होय 8-15 दिवसांनी आणि जाऊ. हा तू त्या साईडने चाल जा आता तू इकून ये. जा चला ओके पाहुणे दादा हा, तुझी जा. आठवण येईल मला खूप जाय तू जाय आता दादा जाय ना दादा रडू नको रडू नको नका. जाय दादा नको ना अहो, जाय 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 अहो माझा एकच दादा आहे बघा जाय 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 काही नाही आता काही नाही जाय ताई जाय जाय ना ताई हे गाडी लोक व्यवस्थित घ्या ताई जाय तुला येडं का? काजल पक्की धर ठीक ए आहे अक्का ठीक आहे पक्की धर हा. चला नका गाडी लोक रडू. पक्की धर फक्त आता आमचे नाही झाले का हा आमचे नाही नांदत का हे काही मनामध्ये भीती नको पाळगू ना पहिली मंडोळी कशाची हा. पहिली मंडोळी कशाची पहिली मंडोळी मंडोळी मोत्याची पहिली मंडोळी हा. मोत्याची
एवढी हाऊस पुरवा एवढी हाऊस कोणाची या नवरदेवाच्या बापाची एवढी हाऊस पुरवा एवढी हाऊस पुरवा मी एक म्हणू का नवरी रडू नको ग मनामध्ये तुला नाही दिलं ग वनामध्ये तुला नाही दिलं ग वनामध्ये सासू तुझी आई वाणी तुला वागविल ग लेकी वाणी तुला वागविल ग लेकी वाणी चंपा रडू नको ग मनामध्ये तुला वागविल ग लेकी वाणी तुला वागविल ग लेकी वाणी काहीच मनामध्ये टेन्शन नको घेऊ तू चला आता गाडीमध्ये बसू आपण हं? चला आणि जाताना मनी मंगळसूत्र करून हो हो नक्की नक्की 50,000 रुपये लगेच मी फोन पे मारून टाकले सोनाराला हात धर. हा